आज बनवूया अगदी पारंपरिक पद्धतीने दाटसर अशी बासुंदी. त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फुल फॅट मिल्क ॲड करणार आहे. हे जे दूध आहे ना, हे आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे. तापल्यानंतर चमच्याने हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे केशर. केशरने बासुंदीला रंग सुरेख येतो आणि आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. कितपत आटवायचं? साधारणतः अर्धं झालं पाहिजे. तर इथे बघा, इथे दूध आटलं आहे आणि बऱ्यापैकी रंगही त्याला सुरेख आलेला आहे. आता एकदा चमच्याने हलवून घ्यायचं. सतत ही बासुंदी चमच्याने अशी हलवून घ्यायची आहे आणि कडेला लागलेली जी एक्स्ट्राची क्रीम आहे ना, ती काढून घ्यायची आहे. यामुळे बासुंदी रवाळ आणि दाटसर होते. त्यानंतर मी इथे ॲड केलेले आहेत ड्राय फ्रुट्स, काजू, पिस्ता, बदाम आणि चारोळी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्राय घालू शकता. सगळ्यात शेवटी वेलची पावडर. दूध छान आटलं आहे. बासुंदी इथं रेडी झालेली आहे. आता रूम टेम्परेचरला संपूर्णपणे थंड केल्यानंतर फ्रिजला मस्तपणे थंड करून घेतली. ही बासुंदी खाण्यासाठी रेडी झालेली आहे.